नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. प्रकरण 1. मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव. वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर 2 भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे 4 बाजू चटकन वेगळ्या झाल्याशा भासतात. या पदार्थ जातीतही मनुष्याच्या जाणीवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात 2 भाग पडतात. उभे विश्व अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कुरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजूळ आणि कर्कश, मृदुल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा या यच्चयावत विश्वाचा वस्तुजातीचा केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबंधू समजला जाताच अकस्मात उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दुःखद तो दुसरा, पहिला चांगला दुसरा वाईट. ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव, मनुष्यास दुःख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस. मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता बरे वाईटपणा मोजला असता या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असं काही म्हणता येणार नाही. विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूप गंधस्पर्शादी सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या 5 ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकणार. विश्वातील वस्तुजात एकेकी गणून तिचे पृथक्करण करून ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंत्री करत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोशातील वस्तुजातीचे मोजमाप प्रकरणे केवळ अशक्य असे समजून आपल्या प्राचीन तत्वज्ञानांनी आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनीच ज्या अर्थी हे सर्व विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणार आहे हे जाऊ शकते त्या अर्थी त्यांचे पंचीकरण करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरविले ते एका अर्थी क्रमप्राप्तच होते. इतकेच नव्हे तर तो त्यांच्या अप्रतिम बुद्धिमत्तेचा त्या काळचा एक आश्चर्यकारक विजयच होता. ज्ञानेंद्रियच जर 5 तर विश्वाचे यच्चयावत वस्तुजात त्यांच्या त्या 5 गुणांपैकी कोणत्या तरी एका वा अनेक गुणांचेच असणार. अर्थात त्या 5 गुणांच्या तत्वांनी पंचमहाभूतांनीच ते घडलेले असणार. या विश्वदेवाचा आम्हाशी जो काही संवाद होणे शक्य आहे तो ह्या त्याच्या 5 मुखांनीच काय तो होणार. म्हणूनच तो विश्वदेव, तो महादेव पंचमुखी होय. आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाच्या गुणधर्मांचे आकलन करण्याचा मनुष्याचा हा यत्न जितका अपरिहार्य नि सहज तितकाच स्वतःच्या अंतःकरणाने त्या विश्वाला निर्मिणाऱ्या देवाच्या अंतःकरणाची कल्पना करण्याचा मनुष्याचा यत्नही साहजिकच होता. त्यातही मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टी निर्मिली असली पाहिजे. या मानवी निष्ठेला अत्यंत प्रबळ असा पाठिंबा ही सृष्टीदेवीच प्रतिपली तिला तशी लहरच आली की सारखी देत राही, आजही देतेच आहे. खरोखर मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने हे सृष्टीची रचना किती ममताळूपणाने केली आहे पहा. हा सूर्य, हा समुद्र,
किती प्रचंड ही महाभूते, पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. दुपारी तहान तहान करीत मुले खेळून दमून येतील, तेव्हा थंडगार नि गोड पाणी मिळावे म्हणून आई सकाळीच विहिरीचे पाणी भरून कुज्यात घालून गारत ठेवते. तशा ममतेने उन्हाळ्याने नद्या सुकून जाण्याच्या आधीच हा सूर्य त्या समुद्रातील पाणी किरणांचे दोर खोल खोल सोडून भरतो, मेघांच्या कुज्यातून साठवून ठेवतो आणि तेही मध्यंतरी अशी काही हातचलाखी करून की समुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट असणारे ते पाणी किरणांच्या कालव्यातून त्या आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साचताच इतके गोड आणि गार व्हावे की जे पाणी पिण्यासाठी देवांच्याही तोंडास पाणी सुटावे. पुन्हा समुद्राचे खारट पाणी माणसासाठी गोड करून देण्याच्या धांदलीत साराचा सारा समुद्र गोड करण्याची भलतीच चुकीही न होईल अशी तो दयाळू देव सावधगिरीही घेववितो. एका वर्षात हवे तितकेच पाणी गोड करून आटविण्या इतकीच शक्ती सूर्यकिरणात आणि साठविण्या इतकीच शक्ती मेघात ठेविली जाते. नाहीतर सारा समुद्रच गोड झाल्याने मनुष्यास मीठ मिळणे बंद होऊन त्याचा सारा संसार अळणी व्हावयाचा. हे पशु पहा, मनुष्यांच्या सेवेला आणि सुखाला हवे तसे विविध, हवे तितकेच बुद्धिमान, वाळवंटातील ते मनुष्याचे तारू म्हणून काटे खाऊन पाण्या वाचून महिनोगंठी चालण्याची युक्ती त्या उंटाला शिकविली. तो घोडा किती चपल, त्याच्यावर स्वारी भरणाऱ्या मनुष्यास भर रणांगणातही सांभाळून वाहण्या इतकी आणि मनुष्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागण्या इतकी बुद्धी त्याला देवाने दिली. पण मनुष्यावर स्वारी भरण्या इतकी बुद्धी मात्र दिली नाही. ही गाय पहा, एका बाजूला सुके गवत ढकलावे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे बनलेले त्याचे ताजे जीवनप्रद दूध चरव्या भरभरून काढीत बसावे, असे ते आश्चर्यकारक रासायनिक यंत्र ज्या देवाने घडविले तो खरोखरच किती दयाळू असला पाहिजे. आणि पुन्हा प्रत्येक वेळी जुने यंत्र मोडताच नवे घडण्याचे श्रमसुद्धा मनुष्याला पडू नयेत अशी सोय त्यातच केलेली. पहिल्या यंत्रातच गवताचे दूध करून देता देताच तसलीच नवीन अजब यंत्रे बनविण्याचीही व्यवस्था केलेली. एक गव्हाचा दाणा पेरला की त्याचे 100 दाणे ज्या जगात होऊन उठतात. एक आंबा, रसाने, स्वादाने, सत्वाने कोण भरपूर भरलेले ते देवफळ, पण तरीही ते इतके सुपीक की एक आंबा रुजविला की त्याचा वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजार हजार आंबे त्याला लागावे नि असा क्रम वर्षानुवर्ष चालावा. फार काय सांगावे. एका आंब्याच्या फळापासून होणारी ती लाखो फळे सगळीची सगळी जरी मनुष्याने खाल्ली तरी पुन्हा आंब्याचा तोटा म्हणून पडू नये. यासाठी आंब्याच्या झाडाच्या फांदीचीच कलमे करून त्यांच्या आमरायांच्या आमराया भरभराटण्याची सोय ज्या जगात देवाने केलेली आहे. एका कणाचा मण होणारी ही तांदूळ, बाजरी, जोंधळे प्रभृती नानाविधी सत्वस्थ धान्ये एक बी पेरले की एका पिढीस सहस्रावधी रसाळ फळे पुरवणारी ही फळझाडे, हे फणस, पपनस, अननस, द्राक्षे, डाळिंबे या गवतासारख्या उगव म्हणताच उगवणाऱ्या अतिरुचकर बहुगुणी विविधरस शाकभाज्या, फळभाज्या ज्या जगात पुरून उरत आहेत, ज्याचा गाभाच गोड आहे, तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील ज्या जगात इतका पिकतो की त्याचे मळेच्या मळे माणसांना नकोसे झाले म्हणजे बैल खाऊन टाकतात. त्या जगास निर्मिण्यात देवाने मनुष्यावर जी अमर्याद दया केली आहे ती विषयी मनुष्य त्याचा उतराई होणार तरी कसा. तशीच ही मनुष्याच्या देहाची रचना. पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत या शरीराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना, हे मनुष्याच्या देवा, तू जी केसानुकेसागणिक काळजी घेत आला आहेस ती कुठवर सांगावी. मनुष्याचा हा एक डोळा जरी घेतला तरी किती युगे, किती प्रयोग, किती अनवरत अवधाने करून तू हा आज आहे तसा घडवू शकलास. प्रथम प्रकाशाला किंचित संवादी असा नुसता तकबिंदू, प्रकाशाला नव्हे तर त्याच्या सावलीला तेवढा जाणणारा, अंधेरनी उजेड इतकाच फरक काय तो जाणणारा तो पहिला त्वकबिंदू. त्याच्यात सुधारणा करता करता किती प्रयोग करून, किती रद्द करून पुन्हा प्रयोग रचता रचता शेवटी आज मनुष्याचा सुंदर, टपोरा, पाणीदार, महत्वाकांक्षी डोळा तू घडवलास. इतका महत्वाकांक्षी डोळसपणा त्या मनुष्याच्या डोळ्यात मुसमुसत आहे की देवा,
तुझ्याच कलेत तुझाच पाडाव करण्यासाठी दुर्बिणीचे प्रतिनेत्र निर्मून तो तुझ्या त्या आकाशातील प्रयोगशाळेचेच अंतरंग पाहू इच्छित आहे. नव्हे, तुलाही त्या दुर्बिणीच्या टप्प्यात गाठून कुठेतरी प्रत्यक्ष पाहता येते की नाही याचे प्रयोग करू म्हणत आहे. आणि त्या मनुष्याच्या डोळ्यास प्रसादविणास्तव सौंदर्याचा आणि सुरुंगाचा जो महोत्सव तू त्रिभुवनात चालू केलास त्याची आरास तरी काय वर्णावी. हे पारिजातीचे सुकोमल फूल, ते सोनचाफ्याचे सुवासमत्त सुमन, हा मोराचा पिसारा पहा. एकेका पिसाची ती ठेवण, ते रंगकाम, ती जिवंत चमक, ते तरल नटवेपण, आद्य कलावंत. तशा अनेक सुंदर पिसांचा तो पिसारा पसरून तो तुझा मोर जो जो आनंदाने उन्मत्त होऊन नाचू लागतो, तो देवा तुझी ललित कलाकुसरी पाहून धन्य देवा, धन्य तुझी, वा रे वा, असे वारंवार उद्गारत माझे हृदय नाचू लागते. आणि जसा पिसारा मनुष्यासही तू का दिला नाहीस म्हणून किंचित रुसूही लागते. हे नयनालाद्धक रंगांचे नि श्रवणालाद्धक गोड लकेरा घेणारे शतावधी पक्षाचे थवेच्या थवे ज्या जगात मंजूळ आनंदाचे किलबिलाट करीत आहेत, गुलाब, चमेली, बकुळ, जाईजुई, चंपक, चंदन, केतक, केवड्यांची बनेच्या बने सुंदर फुलांचे सडे पाडित आहेत आणि सुगंधाने सारा आसमंत दरवळून सोडित आहेत. माणसातून या प्रीतिरती आणि मानसरोवरातून या कमिलिनी, कुमुदिनी विकसत विलसत आहेत. ज्या जगात रात्री चांदण्या आहेत, उषःकाल गुलाबी आहेत, तारुण्य टवटवीत आहे, निद्रा गाढ आहे, भोगात रुची आहे, योगात समाधी आहे. देवा, ते हे जग ज्या तू आम्हास मनुजांना इतके सुखमय होऊ दिलेस, होऊ देत आहेस, त्या तू ते आमच्या सुखासाठीच असे निर्मिलेस असे आम्हास का वाटू नये. आम्हाला जशी आमच्या लेकरांची माया आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या सुखासाठी जपतो, तसेच आमच्या सुखासाठी इतके जपणाऱ्या देवा, तुला आम्हा मनुष्यांची माया असलीच पाहिजे. आम्ही माणसे देवा तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेस. आईला देखील दूध येते तू दिलेस म्हणून. आम्ही मनुष्य तुझे भक्त आहोत आणि देवा तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस. इतकेच नव्हे तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तुझ्या वाचून दुसरा देव नाही. हे सारे जगत तू आमच्या सुखसोयीसाठीच घडवले आहेस. मनुष्याच्या इच्छेस जुळेशी ही विचारसरणी सत्यास जुळेल अशीही ठरली असती जर या जगातील प्रत्येक वस्तू नि प्रत्येक वस्तुस्थिती मनुष्याला सुखकारक नि उपकारक अशीच असती तर. पण मनुष्याच्या दुर्दैवाने या साऱ्या जगातील तर राहोच, पण ज्या पृथ्वीस तो मनुष्य प्रथम तरी सारे जग म्हणून स्वाभाविकपणे संबोधित होता, जिला विश्वंभरा, भूतधात्री अशा नावाने तो अजूनही गौरवितो, त्या पृथ्वीवरील वस्तुजातही वा वस्तुस्थितीही मनुष्यास सर्वस्वी अनुकूल नाही. इतकेच नव्हे तर उलट अनेक प्रकरणी मारकच आहे. ज्या सूर्याचे नि समुद्राचे मनुष्यावर झालेले उपकार आठवून आठवून आत्ताच त्यांची स्तोत्रे गायली, तो सूर्य आणि तो समुद्रच पहा. उन्हाने तापून चक्कर येऊ लागलेल्या अवशवाटसरूवर लाठीच्या पहिल्या 2-4 तडाख्यांनी अर्धमेला होऊन गेलेल्या सापावर आपण जसा शेवटचा टोला मारून तो साप पुरता ठार करतो, तसा हा सूर्य आपल्या प्रखर किरणांचा शेवटचा तडाखा मारून त्या मनुष्यांना ठीकच्या ठिकाणी ठार करण्यास चुकत नाही. ज्या भारतात त्या सूर्यास लक्षावधी ब्राह्मण सकाळ संध्याकाळ अर्घ्य देण्यास उभे असत, त्याच भारतात त्या धर्मशील काळीही दुर्गादेवीच्या दुष्काळाचा सुकाळ करून 12 वर्षे आपली प्रखर आग सारखी वर्षत लाखो जीवास जिवंत भाजून काढीत आला आहे. कुराणात तौलिदात भाविक पैगंबरांनी स्तुती केली आहे की मनुष्यासाठी हे देवा, हे किती असंख्य मासे, किती रुचकर अन्नाचा हा केवढा अखंड साठा तू या समुद्रात ठेवला आहेस. पण तोच समुद्र मनुष्यास जशाचा तसाच गिळून पचवून टाकणाऱ्या अजस्त्र सुसरींना आणि प्रचंड हिंस्र माशांनाही तसेच निष्पक्षपाताने पाळीत आहे. मनुष्यांची तारवे पाठीवर वाहून नेता नेता सदै वाटाड्याचे सोंग घेऊन चाललेला वाटमाऱ्या जसा भर रानात त्याच बाया बापड्या वाटसरूंवर उलटून त्यांचे गळे कापतो, तसा हा समुद्र अकस्मात
हजारो माणसांनी भरलेली ती तारवे आणि त्या प्रचंड टिटानिका बोटी आपल्या पाठीवरून फेकून आपल्या भयंकर जबड्यात ढकलतो, गटकीने गिळून टाकतो. एखादी राक्षसीन रागावली तर एखाद्या लेकराची मनगुटी नदीत दाबून त्याचा गुदमरून जीव जाई तो धरील. एखादी हिंस्र सुसर फार तर 2-3 सुरेख कुमारिकांना नदीत उतरून लाजत लाजत स्नान करीत असता त्यांचे काकडीसारखे कोवळे लुसलुशीत पाय दातात धरून हिसडून गटकन गिळून टाकील. पण ही गंगामाय, ही जमुनाजी, ही देवनदी जॉर्डन, हा फादर थेम्स हजारो कुमारींची, मुलालेकरांची मान एका मानेसारखी आपल्या पाण्यात यांचा अवश्य जीव गुदमरून ठार होई तो दाबील. नगरेची नगरे त्यांचा पाय हिसडून गिळून टाकील. अजिल कुराणादिक धर्मग्रंथात भाबडी भक्ती लिहून गेली की बोकड, कोंबडी, ससा, शेळी, हरिण हेही नानाविध प्राणी मनुष्यांना पुष्कळ मांस मिळावे म्हणून हे दयाळू देवा तू निर्मिलेस. पण त्यांच्या रुचकर मांसाने स्मरणाने तोंडास पाणी सुटलेल्या त्या भक्तीस ह्याचे अगदीच कसे विस्मरण पडते की ह्याच जगात त्याच देवाने मनुष्याचेही मांस खाण्यासाठी सिंह, वाघ, चित्ते, लांडगे हेही निर्मिलेले आहेत. हे दयाळू देवा, तू माणसांची कोवळी कोवळी मुले अशाचसाठी निर्मिलीस की आम्हास काकडीसारखी मुखशुद्धी सदोदित मिळावी. अशी मनुष्यास फाडून चिरफाडून खाल्ल्यानंतर त्यांच्या हाडांवर ढेकरा देत बसलेल्या सिंहांच्या आणि लांडग्यांच्या रक्ताळलेल्या तोंडातील कृतज्ञ स्तुतीही त्याच देवास पावत आहे. आशिया आणि आफ्रिका यांस जोडणारे खंडच्या खंड ज्या दिवशी महासागरात त्या खंडांवरील वरमाला घेऊन उभ्या असलेल्या लक्षावधी कुमारिकांसह, दूध पास्त्या आयलेकरांसह, अर्धभुक्त प्रणयीजनांसह, पूजांजली वाहत्या भक्तांसह, त्याच देवाची स्तुती चाललेल्या लाखो देवालयांसह ते खंडच्या खंड त्याच देवाने ज्या दिवशी त्या महासागरात गणपती डबकन बुडवावा तसे बुडविले, त्याच्या दुसऱ्या दिवशी हीच उषा, हीच वेदांनी गायलेली उषा असेच गोड गुलाबी हास्य हसत त्या शुकशुकाट दृश्याकडे पाहत होती. कुराणात म्हटलं आहे की चंद्र निर्मिला अशासाठी की मनुष्याला निमाज पढवायच्या वेळा कळाव्या. पण जो जो निमाज पडे त्या इस्लामियांची त्या मुल्ला मौलवी मशिदी सुद्धा कत्तल करून त्या खलिफाच्या घराण्याची राख रांगोळी उडवून त्या लाखो मुस्लिमांच्या कापलेल्या डोक्यांच्या ढिगावर ज्या दिवशी तो निमाजाचा कट्टर शत्रू चेंगीज खान चढून जाऊन शांतपणे बसला, त्या रात्री त्या बगदाद नगरी हाच चंद्र त्या चेंगीज खानालाही त्याच्या वेळा पले पले मोजून असाच बिनचूक दाखवीत शांतपणे आपली कौमुदी विचरित होता. ही सुगंधी फुले, हे सुस्वर पक्षी, तो मनोहर पिसारा पसरून नाचणारे हे सुंदर मोरांचे थवे, रानचे रान अकस्मात पेटून भडकलेल्या वणव्यात चुलीत वांगे भाजावे तसे फडफड करतात न करतात तोच भाजून राख करून टाकतो, तो कोण? गाय दिली तो दयाळू, तर त्याच गायीचे दूध पिऊन तिच्याच गोठ्यात बीळ करून राहणारा तो विषारी साप, त्या गायीचे दूध देवाच्या नैवेद्यासाठी काढाव्यास येणाऱ्या व्रतस्थ साध्वीला कडकडून डसून तिचा जीव घेणारा तो साप, तो ज्याने दिला तो कोण? प्रत्येक भोगामागे रोग, केसागणे ठणठणणारे केसतोड, नखानखांचे रोग, दातादातांचे रोग, ते कण, त्या कळा, ती आग, त्या साथी, ती महामारी, ते प्लेग, ती अतिवृष्टी, ती अनावृष्टी, ते उल्कापात. जिच्या मांडीवर विश्वासाने मान ठेवली ती भुईच अकस्मात उलटून मनुष्यांनी गजबजलेले प्रांतचे प्रांत पाताळात जिवंत पुरून गडप करून टाकणारे ते भूमिकंप. आणि कापसाच्या राशीवर जळती मशाल कोसळावी तसे या पृथ्वीच्या अंगावर कोसळून एखाद्या गवताच्या गंजीसारखी भडभड पेटवून देणारे ते दुष्ट धूमकेतू, ते कोणी केले? जर या विश्वातील यच्चयावत वस्तुजातीच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत, अशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास ज्याचा मध्यबिंदू कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले, ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्या वाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊ शकत नाही. कोणत्या हेतूने वा हेतू वाचून हे जगद्व्याळ विश्व प्रेरित झाले ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही.
जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणितीतही नाही. जशी कीड, मुंगी, माशी, तसाच या अनादी अनंतकालच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक अत्यंत तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम होय. त्याला खायला मिळावे म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत, कोथिंबीर खमंग झालेली नाही, धान्य पिकते म्हणून तो ते खाऊ शकतो इतकेच काय ते. त्याला पाणी मिळावे म्हणून नद्या वाहत नाहीत, नद्या वाहतात म्हणून पाणी मिळते इतकेच काय ते. पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरी नांदत होत्या आणि मनुष्याचा मागमूसही नव्हता, तेव्हाही नद्या वाहत होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्या वाचून तर काय, पृथ्वी नव्हती तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता. आणि हा सूर्यही जरी त्याच्या साऱ्या ग्रहोपग्रहांसुद्धा हरविला तरी, एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. या विश्वाच्या देवाला एक पलाचेही सुतक असे 100 सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरू लागले तरी धरावे लागणार नाही. तरी देखील ज्या कोणत्या हेतूने वा हेतू वाचून ही विश्वाची प्रचंड जगद्व्याळ उलाढाल चालू आहे, तीत एक अत्यंत तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला त्याच्या लांबी रुंदीच्या गजाने मापता यावे असे, त्याच्या संख्येत मोजता यावे असे इतके सुख आणि इतक्या सोयी उपभोगिता येतात, हा मात्र आणि एवढाच काय तो या विश्वाच्या देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय. मनुष्याला या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर या विश्वाची रचना या विश्वाच्या देवाने केली असती, तर त्याचा हात कोण धरणार होता? हे सुगंध, हे सुस्वर, हे सुखस्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, या रुची, या सोयी आहेत, त्याही अमूप आहेत. ज्या योगायोगाने मनुष्यास या सर्व लाभत आहेत, त्या योगायोगाला शतशः धन्यवाद असोत. ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला, त्यांना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधिल्याचे समाधान आपल्यास उपभोगिता येईल, उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिताही येईल. परंतु त्या पलीकडे या विश्वाच्या देवाशी वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणताही बादरायण संबंध जोडण्याची लचाळ हाव मनुष्याने आमुलात सोडून द्यावी हेच इष्ट. कारण तेच सत्य आहे. आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, हा अवलंब अगदी खुळचट आहे. कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो, त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव. जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो, त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची, तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही कराव्यास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत. ती विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे, ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्य जातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट, अशी नीती अनितीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते, या दोन्ही समजुती खुळचट आहेत, कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे, फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे. असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा.